शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिकातील पालाश, पोटॅशियम किंवा पोटॅश या महत्त्वपूर्ण घटकाविषयी माहिती बघणार आहोत. तर माहिती घेत असताना पोटॅशचे महत्त्व व त्याच्या पिकात होणारे परिणाम तसेच त्याच्या कमतरतेची लक्षणे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकात पालाश म्हणजे पोटॅशचा वापर करत असतो. तर पालाश म्हणजेच के आपण आपल्या पिकात कशा रीतीने वापरले गेले पाहिजे, तसेच पोटॅशियम आपल्या पिकात नेमकी काय काम करते, तसेच पोटॅश दिल्या गेल्यामुळे किंवा पोटॅशच्या कमतरतेमुळे आपल्या पिकात काय परिणाम हे पाहावयास मिळतात, तर त्याविषयी आज आपण महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पोटॅश याविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅश आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या पिकासाठी किती महत्त्वाचा आहे, तर त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅश हा शेती उत्पादनाची गुणवत्ता ठरविणारा एक घटक आहे व उत्पादनाची चव, रंग, तेजलदारपणा तसेच टिकवण क्षमता हे गुण मुख्यतः आपल्याला पोटॅशमध्ये पाहावयास मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, वातावरण बदलामुळे पिकावर जो की जैविक व अजैविक जो काही ताण येत असतो, तर या ताणातून मुक्त करण्यासाठी आपल्याला पोटॅश हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे पिकांच्या पानांमध्ये छोटी-छोटी छिद्रे असतात. तर ही छोटी छिद्रे ही प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये उघड-बंद होतात. त्यामुळे पिके ही CO2 घेऊन O2 सोडतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. तर हे पालाश दिल्याने आपण ही छिद्रे उघड-बंद होतात. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया ही गतिमान होते व झाडामध्ये अन्न निर्मितीसाठी वेग हा निर्माण होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशचे पिकातील महत्त्व काय? तर पिकाची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे, ते ही रोगप्रतिकार शक्ती त्या ठिकाणी वाढत असते. तसेच पिकातील जो काही पाण्याचा समतोल म्हणजे पिकातील जे काही शोषण आहे पाण्याचे, ते शोषण त्या ठिकाणी त्याचा समतोल राखण्याचे काम त्या ठिकाणी पोटॅश हे करत असते. तसेच पिकातील जी काही साखर किंवा स्टार्च किंवा प्रोटीन आपण त्याला म्हणत असतो, तर या प्रोटीनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी पोटॅश हे दर्शवित असते. तसेच पिकातील जो काही फळांचा आकार आहे, रंग आहे किंवा चव वाढवण्याचे काम त्या ठिकाणी पोटॅश हे करत असते. तसेच पिकातील जर का आपल्या पिकामध्ये एक्सेस नायट्रोजन जर का झालेला असेल, तर या नायट्रोजन कमी करण्यामध्ये सुद्धा पोटॅश आपल्याला मदत करत असते. तसेच आपल्या झाडात अन्नद्रव्य निर्मितीसाठी वेग वाढवून आपलं जे काही उत्पादन आहे, तर उत्पादन देखील वाढवण्याचे काम त्या ठिकाणी पोटॅश हे करत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं पोटॅशचं महत्त्व. तसंच आपल्या पिकात पोटॅशची कमतरता आहे, हे आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो, तर त्याविषयी आता आपण थोडंसं जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला आपल्या पिकात पोटॅशची कमतरता आहे, तर त्यावेळेस पिकातील पानांचे टोक जे की आतील बाजूस वळत असते व त्याच्या वाट्या होत असतात. तर अशा वेळेस आपण समजू शकतो की आपल्या पिकामध्ये पोटॅशची कमतरता आहे किंवा पाने ही पिवळसर होत असतात, म्हणजे पिवळी होत असतात व पानांच्या कडा ह्या आपल्याला पिवळसर किंवा तपकिरी होताना दिसून येत असतात. तसेच देठ हे कमकुवत होत असतात व पीक हे रोगाला बळी पडत असते. तर अशावेळी आपण पोटॅशची कमतरता आपल्या पिकामध्ये आहे असं आपण समजू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशची कमतरता भागवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर पोटॅशची कमतरता भागवण्यासाठी आपण जे की आपल्या बाजारात जे की रासायनिक खते येतात, ज्याच्यामध्ये पोटॅश म्हणजे पालाशची मात्रा जर का जास्त असेल, तर आपण अशा खतांचा वापर करून आपण पोटॅश पिकाला उपलब्ध करून देऊ शकतो. तसेच जैविक खतांचा आपण वापर करून पोटॅश वाढवू शकतो. म्हणजेच मार्केटमध्ये जी काही बॅक्टेरिया आपल्याला मिळत असतात, त्याच्यामध्ये KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर शेतकरी मित्रांनो, या बॅक्टेरियांमुळे आपल्या जमिनीतील जो की पोटॅश आहे, म्हणजेच हा पोटॅश आपल्याला उचलून देण्यासाठी त्या ठिकाणी या बॅक्टेरिया महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण जर का बॅक्टेरिया म्हणजेच KMBचा वापर जर का आपल्या पिकामध्ये जर का वापर केला, तर त्या ठिकाणी आपल्याला पोटॅशचे वहन त्या ठिकाणी पाहावयास मिळते. म्हणजे आपल्या पिकाला पोटॅश हा उपलब्ध होत असतो. तर आपण जर का आपल्या जमिनीमध्ये KMB म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर केला, तर त्या ठिकाणी आपल्या जमिनीतील जे काही पोटॅश पडून आहे, तर हे अपटेक होण्यासाठी मदत होईल व त्या ठिकाणी आपल्या पिकाला पोटॅश हा उपलब्ध होऊन आपल्या पिकाची योग्य प्रकारे व योग्य वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, तर अशा प्रकारे आज आपण पोटॅश या घटकाविषयी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.